जय गुरुदेव. मागच्या आषाढी एकादशीला मी बँगलोर आश्रममध्ये विशालाक्षी मंडपमध्ये आषाढी एकादशी काय असते आणि त्याचं महत्त्व सांगत होतो. त्यावेळेस मला बोलायचं होतं, ही जी संतांची परंपरा आहे, महाराष्ट्राचा वारसा आहे, तो कसा आपण चालवत आहोत. वारीमध्ये आपण काय काय करतो, अभंग, भारूड, ओवी काय असतं, कसे लोक वारीमध्ये जातात आणि कशा कशा परिस्थितीमध्येही विठ्ठलाचं नाम स्मरण करत समोर चालत असतात. तर त्याच्याबद्दल विचार करता करता असं वाटलं की चला एक ओवी आपणही लिहून पाहूया. तर मी काही ओवी लिहिलेल्या आहे. माझ्यासाठी तर माझा विठ्ठल, माझा पांडुरंग, माझा देहू, आळंदी, पंढरपूर सगळं काही आहे बँगलोर आश्रम आणि गुरुदेव. म्हणून मी गुरुदेवसाठी काही ओवी लिहिलेल्या आहे. मी पहिल्यांदा ओवी लिहिलेल्या आहे. जर तुम्हाला आवडल्या तर नक्की आशीर्वाद द्या आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. विश्वाला सेवा साधना सत्संगची जोड देऊन मौन आणि ध्यानामार्फत माणुसकी शिकवणाऱ्या शांतीपूर्ण क्रांतीच्या प्रणेता गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या पावनचरणी ही ओवी समर्पित आहे. या ओवीचं टायटल आहे, नको शोधू रे बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. जेव्हा जेव्हा मी म्हणत आहे नको शोधू रे बाह्य जगात, गुरु वसले अंतरात, तेव्हा तुम्ही पण माझ्यासोबत म्हणा. गुरु आहे माय बाप, गुरु आहे ज्ञानाचा प्रकाश, नको शोधू बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. गुरु म्हणजे करुणासागर, गुरु म्हणजे निस्वार्थ प्रेम, नको शोधू बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. गुरु म्हणजे आत्मिक शांती, गुरु म्हणजे अंतरात्म्याचा नाद, नको शोधू बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. गुरु शरीर नाही तत्व आहे, गुरु शरीर नाही स्पंदन आहे, नको शोधू बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. गुरु आहे आत्म्याचा सुगंध, गुरु आहे मुक्तीचा मार्ग, नको शोधू बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. आता शेवट करतोय, गुरुला काय आवडते त्याच्यावर. गुरुला आवडतं समर्पण आणि तुमचं निष्पाप मन, नको शोधू बाह्य जगात, गुरु वसले अंतरात. जर आवडलं असेल तर नक्की तुमचा आशीर्वाद द्या आणि तुम्ही पण अशा ओवी लिहिणं सुरू करू शकता. एकदम साध्या भाषेमध्ये जे सगळ्यांना कळेल. काही ग्रॅमॅटिकल एररची चिंता नाही आहे. फक्त मनाने लिहिणं सुरू करा. तुम्ही पण चांगल्या चांगल्या ओवी लिहू शकता. जय गुरुदेव.